इतरांपेक्षा जास्त मतं पडली. ठीक आहे, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 एमआयएमचे नगर. अरे पण मी कसं सांगू ते. भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांच्या निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही. कुठला एरिया कोण मला असं आकडे हा ठीक आहे. पण तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे. जो त्यांचा बालेकिल्ला होता सचिन पाटील निवडून आलेला आहे. असं होतात ना. बघा लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चोरीमारी करताना आले. पण तरीसुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार. थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होत आहे जमिनीवर गिरगावमध्ये पण झालंय, दादरमध्ये पण होत आहे, पण असा विचार करून आपण एकत्र आला. आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचारपूर्वक बोललात की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेबांचे. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. चुनाव प्रचार जब शुरू भी नहीं हुआ था उसके पहले हमने मुंबई में होर्डिंग्स देखी थी जिसमें लिखा गया था जब चुनाव प्रचार शुरू हुआ था ठीक उसके पहले मुंबई में कई जगह होर्डिंग्स लगी थी अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानस को साथ आने का। क्या वो वजह आप देखते हैं कि इतना प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपकी पार्टी का वो होने वाली स्थिति अभी है नहीं? नहीं, सवाल ये कि प्रचार आपने किया उसकी वजह से उसके बाद भी आपको जो संख्या नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी. बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है. और खास कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही. और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है. अपेक्षा तो और थी ही. अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे. तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है. लेकिन एक बात और चलेगी, उत्तर भारतीयों खासकर जो ये कहा गया अगर बटोगे तो भी पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में. ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था कि नहीं, ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पीटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात कहूँ हम ट्रैक बदली हो जाएगा. मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना. और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था. मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया. जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहाँ से जाता है. हाँ, अंकित आए ना. हमारे कुछ लोग अन्य जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना. भाजपचा महापौर होणार आता जवळजवळ सिद्ध झालेले आहेत, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार. पण हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं असेल? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून. त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका. आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत.
आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच. देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगरच्या माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही. अपेक्षा आहे तुमच्या? सर, इथे माफ करा, विनया. काय देवेंद्र